आठवतं का काय तू लहान होतीस तेव्हा अशीच मागे 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 करायची, आई काय करते आई काय करते. हो, आणि असे खूप प्रश्न पण विचारायचे. आणि त्याच्याबरोबर तुला सगळ्यात आनंदाचा तुझा क्षण म्हणजे कुठला, जेव्हा मी पोळ्या करत असेल आणि ती पोळी फुगली, हो, आई फुल फुगा झाला फुल फुगा झाला. आणि उड्या मारायचे. मी खरी एक्साइट व्हायचे. काय एक्साइट व्हायचे मी एवढी मला नाही माहिती. पण लहानपणापासून किचन मध्ये तू बरीच असायचीस. जगभरात कुठेही जा, कितीही फॅन्सी हॉटेलमध्ये खा, शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचंच असतं. हे बघ आजोबांचं गणपतीतलं हेच ते सोडत शशी मुर्चंट म्हणत होते आता. सेम सेम. यो ही बघ क्युटी. ही मीच आहे. असे जुने जुने. आणि हे तुम्ही जे धूम करायचा तिथे झोपाळ्यावरती फुल गँग तुमचे सगळे छोटे छोटे. संजय मामा आम्ही एकाच नाटकात होतो. राजानी चोरलं पिठलं असं नाव होतं त्या नाटकाचं. संगीत शारदेचं नाटक. हे बालभवन मध्ये बसवलेलं. हे पण सुलभाताईंनीच बसवलेलं नाटक आहे. हो, क्या बात आहे. आणि ह्याच्यात शारदेचं काम मी केलं होतं. वा. आणि हा एक आणखी सगळ्यात जुना मला आठवतोय ना वैदेही. हे बघ कोण आहे. आजी पुरुष पात्र करतात तिच्या काळात. म्हणजे मला वाटतं हा 50s मधला फोटो असेल. हो ना, तो आजोबांनी फ्रेम करून आजोबांनी सुंदर. फ्रेम करून ठेवली त्याची. म्हणून तो आपल्याला बघायला तरी मिळतो की आजीनी तेव्हा काम केलं होतं वगैरे वगैरे. हाय, मी वैदेही परशुरामी. आज मी माझ्या आई बरोबर आमच्या आजीच्या घरी आहे. हे तेच घर आहे जिथे आईचा जन्म झाला, आई वाढली. आणि त्या घरात आम्ही आज एका खास कारणासाठी आलेलो आहोत. आई, ते कारण काय आहे? अरे हो की विसरूनच गेलं की आपल्याला ऍक्च्युली कुकिंग करायचंय नाही का. आणि ते पण तुझे आवडते पदार्थ. आपण निवडूया आजीचे दोन. आजी म्हणजे दोन्ही आजींचे दोन पदार्थ. एक डाळण्याची आमटी आणि एक चिंच गुळाची पोळी. आणि आजी म्हणजे माझी आई आणि माझी सासू. वा. असे कॉम्बिनेशन तुला आवडतात त्यामुळे ते करूया. पण त्याआधी हे विचारायचं आहे ना. हो हो हो. ते सुरू आपण कुकिंग सुरू करायच्या आधी आजीला विचारूया. हा एक फोटो आहे. त्याची जरा आम्ही आजीला एक गंमत आमच्या विचारतो की ह्या फोटोच्या मागचं रहस्य काय नक्की. नाही, आणि हा कधीचा आहे काय हरकत नाही. तुला त्रास द्यायला आलो आम्ही आता. पेपर वाचन झालं का तुझं? हा फोटो मिळाला. हा माझा मी 10वीत असतानाच आहे. 10वीत असताना आमच्या शाळेचं नाटक होतं. आणि 10वीत मी नाशिकच्या शाळेत गेले. 2-3 महिनेच झाले होते मला जाऊन. आणि नाटकाचं निघालं. मी गेले तिथे. सगळ्या हॉलमध्ये बसल्यावर असं बाकीच्यांना वाटलं की काय ही नवीन मुलगी गेली आहे, काय नाटकात काय सिलेक्ट होणार वगैरे वगैरे. आणि नंतर आम्हाला एक एक पॅरेग्राफ वाचायला दिला. ऑडिशन. ऑडिशन. सगळं पॅरेग्राफ वाचताना सगळ्यांनी आपलं नेहमी वाचतो तसं वाचलं. मला दिल्यावर मी त्या नाटकात आधी स्त्री भूमिका केली होती आणि तोच वाचायला आला. त्यामुळे मी त्या नाटकात कसं केलं त्याप्रमाणे वाचलं. सगळं एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. सगळा हॉल झाला. आणि तो डायरेक्टर म्हणाला, तुम्ही याच्या आधी काम केलं होतं का? पण मग तुम्ही आता सिलेक्ट झाला तर तुम्हाला पार्ट तो कुठला मिळेल ते नंतर सांगू आम्ही. पण तुम्ही सिलेक्ट झाला. वा. राव बहादूर म्हणून होतं. अच्छा, पात्राचं नाव. नाही, नाटकाचं नाव आशीर्वाद. नाटकाचं नाव आशीर्वाद. हा, मोगर अंगणेकरांचं नाटक होतं. तर मग आई, आपण सगळ्यात आधी काय बनवणार आहोत? आपण सगळ्यात आधी बनवणार आहोत डाळण्याची आमटी. आणि थोडंसं ह्याच्याबद्दल सांगण्याचं असं वाटतंय मला की मी आईकडून शिकले, आई आजीकडून शिकली आणि म्हणजे आईच्या सासू आईच्या सासूबाईंकडनं. वडिलांच्या आई. आणि ते सगळे मराठवाड्यातले आहेत. बरोबर. त्याचबरोबर आजी धुळ्याला पण राहिली आहे. आजी म्हणजे तुझी आजी, माझी पणजी आजी. हा, तुझी पणजी आजी. बर. तर ते ओरिजिन त्या पदार्थाचं मराठवाडी आहे का खानदेशी आहे ह्या वादात न पडता आपल्याला आवडतं ते आपण डाळण्याची आमटी करायची. आणि त्याच्यासाठी लागणारे हे जे पदार्थ आहेत, दाणे, डाळ, सुका खोबऱ्याचे काप, तीळ आणि खसखस घेतली आहे मी, पण ते ऑप्शनल आहे. सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे. आणि त्याच्यानंतर लसूण, थोडीशी काळी मिरी आणि लवंग, 2-3 लवंगा आणि एक 10-12 काळी मिरी. आणि हे सगळं आता आपण खरपूस छान तेलावरती परतून घेणार आहोत. आणि मग त्याचं वाटण करून मग त्याची पुढे आमटी करायची. असं आहे. करायची का सुरुवात? चला. तुला आठवतं का काय? तू लहान होतीस तेव्हा अशीच मागे 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 करायची, आई काय करते आई काय करते. हो, आणि असे खूप प्रश्न पण विचारायचे. आणि त्याच्याबरोबर तुला सगळ्यात
आनंदाचा तुझा क्षण म्हणजे कुठला, जेव्हा मी पोळ्या करत असेल आणि ती पोळी फुगली, आई फुल फुगा झाला. आणि उड्या मारायचे. मी खरी एक्साइट व्हायचे. काय एक्साइट व्हायचे मी एवढी मला नाही माहिती. आणि तुला आठवत असेल तर इथे गिरगावात मीरा मावशी होत्या, त्या तुम्हाला नाही का तेव्हा अशा ते काय छोटे छोटे कणकेचे छोटे छोटे गोळे छोट्या पोळपाट लाटण्यावरती आम्ही करायचो. त्या आम्हाला भाजून पण द्यायच्या. आणि हो ना, हो खा म्हणून. तर आता पुढे काय करायचंय? पुढे आपल्याला बटाटेचे काप करायचे आहेत, तर त्याच्यासाठी आपण ते सोलून त्याचे काप करायला घेऊया. म्हणजे तोपर्यंत हेही गार होईल, म्हणजे मग ह्याचं वाटण करून मग आपल्याला आमटी करता येईल. ओके. लहानपणी म्हटलं तसं तर खूप सगळ्या तुझ्या वेगवेगळ्या त्या मावशींच्या आठवणी, की पोळी करून देणं, माझ्या मीरा मावशींना सगळ्यात जास्त म्हणजे तुला जितका त्रास देत होते तितकाच मी मीरा मावशींना सुद्धा त्रास देत होते. आणि त्या आम्ही जेव्हा जेव्हा इथे येणार असू तेव्हा कोण येणार आहे आणि त्याला काय पदार्थ आवडतो हे त्या नेहमी करून ठेवायच्या आम्ही यायच्या आधी. आणि इथे आपल्याला शेजारी गुजराती, सिंधी, त्याच्यामुळे आपल्याला कसं सगळ्या प्रकारचे क्युझिन्स ना. नाही, आणि आमच्या लहानपणी इतकं भारी असायचं, इथे कुणाचीच दारं कधी बंद नसायची. त्यामुळे आजी आई ह्यांची जाम धांदल उडायची की पोरं आपली कुठे आहेत हेच माहिती नसायचं. आमचे खाण्यापिण्याचे म्हणजे आमची चंगळ असायची, कारण प्रत्येक घरात वेगळ्या प्रकारचे पदार्थ. शेजारी आता मामी आली होती, तिच्याकडे ढोकळ्याचं गरम ताट निघालं की अख्खं ताटच्या ताट इथे यायचं की गरम गरम ढोकळे केलेत. बरं, आता हे बटाटे तर झाले चिरून, आता ह्याचं पुढे काय करायचं? आता ऍक्च्युली फोडणी करायच्या आधी आपण जे मगाशी खरपूस भाजून ठेवलं होतं त्याची आता छान आपण पेस्ट करून घेऊया मिक्सर मधून, आणि मग नंतर फोडणी करूया. चला, खमंग फोडणी. ओके, तर आता आपण फोडणी करूया. छान खमंग होईल असं मी आशा करते. जिरे, मोहरी, हिंग, हळद अशी छान फोडणी करते. त्या फोडणीवरती बटाटे जे आपण काप केले आहेत ते टाकूया. ते थोडेसे परतून घेऊयात. आता नुसतीच आपण फोडणीत हळद घातली आहे, आता तिखट आणि गोडा मसाला घालूया. आता हे परत चांगलं परतूया आपण. आता बटाट्याला पण सगळा मसाला सगळा छान लागलाय, त्याला मसाला सगळा त्या वाटणाबरोबर एकजीव झाला पाहिजे. मस्त वास येतोय. हो ना, खूप दिवसांनी खातेस म्हणून तुला जरा जास्ती हे होत आहे. इतकी आवडणारी डिश आहे ही, इतका आवडणारा पदार्थ आहे हा, आणि हा मी खरंच खूप काळानंतर खाते. तुला असं आता म्हणजे माझ्याबरोबर तू सतत असायचीच, पण तुला असं पहिल्यापासून नव्हतं वाटत की तुला काम करायचंय किंवा तू आता एवढं शिक्षण घेतलं, लॉयर अँड मॅनेजमेंट दिस थिंग? हो, होतं मला. म्हणजे जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा जॉब ऑफर आली होती, हँडसम पॅकेज होतं, सगळं होतं, पण आय डिड नॉट चूज दॅट टाइम. मला वाटतं मी आयुष्यात मी जे चॉईसेस केले ना ते परमेश्वर कृपेने खूप छान झाले. आणि म्हणजे मग तेव्हा मी घरी राहिले, कारण जॉईंट फॅमिली होती, आत्या, काका, आजी, आजोबा. सो मला स्वतःला असं होतं की माणसांबरोबर आधी मला ऍडजस्ट होते. काम काय मला कधीही करता येईल, तो कॉन्फिडन्स होता की मला कधीही काम करता येईल म्हणून. त्यामुळे ते आधी चॉईस केला. मग त्याच्यानंतर मग विक्रांत झाला. मग विक्रांत झाल्यानंतर मग असं झालं की काय करूया. मग थोडंसं झाली रडारड की बाबा नाही मला करायचंय, पण आता मग मी काय करते, आता मी हे का करते, असं तसं. आजच्या काळात जे म्हणतात पोस्टपार्टम क्रायसिस, हा, थोडेसे तसे झाले. पण मग त्याच्यानंतर विक्रांत जेव्हा प्ले ग्रुपला जायला लागला ना ग, तेव्हा टू वॉच हिम ग्रोईंग, हा तो आनंद माझा सगळा आनंद माझ्याकडे. म्हणून म्हटलं जे चॉईसेस केले की तेव्हा नाही मी ऑप्ट केलं, मी त्याच्याबरोबर राहण्याचं केलं. त्याच्यानंतर मग तू आलीस, पण तू अख्खा काळ माझ्याबरोबर होतीसच. पण आय थिंक विक्रांतच्या 10वीच्या दरम्यान तेव्हा तुम्ही दोघांनी मिळून मला लिटरली यू पुश्ड मी आणि मावशी, म्हणजे तुझ्या गुरु आशाताई, त्यांनी मला असं की काय हिच्याबरोबर बसून वेळ घालवते, तू जा ना, काम कर. पण लग्नाच्या 18 वर्षानंतर आय स्टार्टेड गोइंग टू फॅमिली कोर्ट, प्रॅक्टिस सुरू केली. 12 वर्ष छान काम केलं. तोपर्यंत तुझं पण हळूहळू काम वाढायला लागलं, आणि तुझी पण इच्छा होती आणि माझी स्वतःची पण इच्छा होती की तुझ्याबरोबर राहावं. त्याच्यामुळे सांगते ना, प्रत्येक पॉईंटवरनं असं कुठेतरी एक डिसिजन घ्यायला किंवा तुम्हाला असं तुमचा स्वतःचा काहीतरी निर्णय घेऊन पुढे जायचंय. पण ते सगळे निर्णय छान झाले, आणि सगळे म्हणजे आय डोंट क्रिब और आय डोंट फील की बाबा मला एवढं शिकले मी, एवढ्या डिग्र्या घेतल्या तरी पण मला काम करता आलं नाही का. ठीक आहे, सुरुवातीचं काय मुलांना ते पण एक आनंद असतो, आणि तो वेगळा आनंद असतो. वा वा वा, मजा आली.
चलो ओके. आपण पुढच्या पदार्थाकडे वळू शकतो. नक्कीच. आता पुढचा पदार्थ आपण करणार आहोत तो आहे तुझ्या आजीचा म्हणजे बाबांच्या आईच्याकडून शिकलेला मी म्हणू किंवा असा. तर ती नॉर्मली कसं होतं, पोळी उरली घरात की आपण फोडणीची पोळी करतो. तर आजीचं असायचं फोडणीची पोळी नाही, आपण चिंच गुळातली पोळी करूया. वरणफळाचं थोडं वेगळं वर्जन पण आणि हे फुल मील होईल कसं हे बाबांनी बघितल्यामुळे मग त्याच्यात ड्रायफ्रूट घालून आणि फार पटकन होणारा पदार्थ पण पोटभरीचा. वा. तेल, मोहरी, हिंग, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट आणि आता लाल तिखट. आम्हाला आवडतात म्हणून आम्ही घालतो. हे ऑप्शनल आहे पण हे सगळे ड्रायफ्रुट्स त्याच्यात घालून छान उकळी आणू द्यायची. हेच तर त्याच्यातलं मेन आहे, मेन इन्ग्रेडियंट. आता मला असं वाटतं हा आता ही पोळी आपण त्याच्यात उकळी चांगली भूक लागली मला आता. हो ना. चल चल चल. सो आपण आता डाळदाण्याची आमटी केली, चिंचगुळाची पोळी केली, पण आणखीन एक पदार्थ आपण केलाय. हो ना, चटणी त्याच्याशी आवडती चटणी. तर ही कसली चटणी आज आहे? सगळं तुझ्या आवडतीच आहे. ही ओल्या नारळाची चटणी. ओला नारळ, लसूण, लाल तिखट, जिरं, मीठ. खूप सोपं, काही नाही. हे सगळं प्रमाणात तुमच्या जसं पाहिजे तसं घेऊन तिखट करायचे. तुम्हाला कशी लसूण जास्त पाहिजे कमी पाहिजे आणि त्याच्यावरून फोडणी फक्त मोहरीची आणि तेलाची. त्यामुळे इतकी छान मती आणि आपल्याला भाकरी बरोबर खायला पण मजा येते. किंवा नुसती नुसती तू डोहाळे लागल्यासारखं नको खाऊस. हो मग काय. हे डोहाळे नाहीये. डोहाळे म्हणजे जे तुला हा मला लागले होते दोघांच्याही वेळेस अगदी छान वेगळे कसले डोहाळे लागले होते. मग गोड खात नव्हते ना मी. म्हणजे मी आजीच्या आजची पुरणपोळी खायला पण काकू काकू करायचे. इतकं सुंदर हे होते. पण यू मिस्ड इट. पण विक्रांतच्या वेळेस मी काय दिसेल ते गोड खात होते म्हणून तो किती गोड्या झाल्या बघ. आणि तुझ्या वेळेस म्हणजे आणखीनच सुंदर डोहाळे. चाट खाने को मन करता था बहुत ज्यादा. म्हणून मला पण चाटची आवड आहे, चटपटीत खाण्याची आवड आहे आणि चटपटीत सिनेमे करण्याची सुद्धा आवड आहे. हो ते तर आपण अगदी आवर्जून स्मार्टली सीडन करते हे. आणि ते पण आपल्याला आवर्जून तू करतेस ना. यू आर चुझिंग द राईट थिंग्स. जसं माझ्या सुदैवाने चांगल्या गोष्टी माझ्यापर्यंत येत आहेत. तसाच माझा एक नवीन सिनेमा येतोय 1, 2, 3, 4 त्याचं नाव आहे आणि तुम्ही ट्रेलर, टीजर, गाणी वगैरे पाहिलंच असेल. पण तो आता 19 जुलैला सगळ्या चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे जाऊन नक्की पहा 1, 2, 3, 4. नक्कीच बघा 1, 2, 3, 4. आता आई म्हणते म्हणल्यावर पाहायलाच लागणार आहे आपल्याला. भरवतेस चालेल, मला माझी हरकत नाही. असं किती लहानपणी भरवायचं. आणि ते पण असं मला आठवतं शूटिंगला पण वै देखा, डान्स क्लासला पण वै देखा. भरवण्याची सवय खूपच कमान. चटणी पण मस्त झाली. तू पण खा ना. खाणार तर. चिंचगुळाची पोळी. वा, व्हेरी गुड. आमच्या ह्या गप्पा, आठवणी हे असं सुरू राहू शकतात. अनएंडिंग आहे आणि आमचं खाणंही अर्थात सुरूच राहणार आहे. पण तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला कळवा. आणि जसं मी माझ्या आईच्या हातचे काय पदार्थ आहेत ते तुम्हाला करून दाखवले आईने आता, तसेच तुमच्या आईच्या हातचं तुम्हाला काय खायला आवडतं ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून आम्हाला कळवा. आणि भाटुपाला सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील.
आणि या सगळ्यात मुख्य गोष्ट विसरू नका, 19 जुलैला 1, 2, 3, 4 हा आमचा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर, तुमच्या आईवडिलांबरोबर, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर सगळ्यांना घेऊन सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा. नक्कीच बघा. थँक्यू. आता आम्ही खातो. ओके बाय.